आज करायचं होतं मला गव्हाचं दळण. त्याच्यामुळंच इथं मी पातेल्यामध्ये असे गहू काढून घेतलेले आहेत आणि हे मी गहू कधी पण दळण करण्याच्या अगोदर उन्हामध्ये ठेवत असते थोड्या वेळासाठी. सगळं काम करण्याच्या अगोदर असे गहू काढून उन्हामध्ये ठेवायचे. याच्याने काय होतं, आपलं पीठ खूपच छान आणि बारीक असं दळलं जातं आणि याच्यापासून पोळ्या पण खूप छान मऊ होतात. तुम्ही पण ही ट्रिक नक्कीच ट्राय करा. जेव्हा तुम्हाला दळण करायचं असेल तेव्हा 2 ते 3 तासासाठी असं उन्हामध्ये ठेवायचं हे. आणि याच्यानंतर खाली आले. वरण भात अगोदर लावून घेतला होता आणि आज मला होता शुक्रवार, त्याच्यामुळं मला आज उपास असल्यामुळे जेवण नव्हतं करायचं. फराळच करते मी शुक्रवारी. आणि मग काय करायचं बाकीच्यांसाठी स्वयंपाकाला, तर इथं मी वरण भात लावून घेतला होता आणि इथं मिरचीचा ठेचा पण होता. मग त्याच्यामुळं म्हणलं डाळ मिरची करावी आणि सोबतच भाकरी पण कराव्यात. त्याच्यामुळं मुगाची डाळ भिजत घातली. डाळ मिरची करताना मी कधी मुगाची डाळ, कधी उडदाची डाळ, कधी तुरीची डाळ, कोणतीही डाळ टाकत असते. तर आज मी थोड्या वेळासाठी मुगाची डाळ भिजत घातली होती, ते टाकणार आहे. भरपूर अशी कोथिंबीर आणि लसूण थोडासा घेतला. आणि इथं मी इंडक्शन वापरते कारण वरती सोलार आहे, त्याच्यामुळं लाईट बिलचं काही टेन्शन नाही आणि गॅसची पण बचत होते. त्याच्यामुळं मी शक्यतो बऱ्यापैकी काम हे इंडक्शनवरच करते. फक्त पोळ्या आणि रस्सा भाजी एवढंच फक्त मी गॅसवर करते. थोडंसं तेल टाकून जिरे आणि मोहरीची फोडणी करून घेतली. तुम्ही सुद्धा या पद्धतीने डाळ मिरची नक्की करा, खूप छान लागते. आणि जो काही तिखटपणा असतो तो बऱ्यापैकी कमी होतो मिरचीतील, किती जरी तिखट असली तरी. तर बऱ्याच जणांना काय होतं, हिरवी मिरची नको वाटते खायला, म्हणजे पचत नाही ती. मग त्यांच्यासाठी हिरवी मिरचीचा ठेचा असा खाण्याच्या ऐवजी असा डाळ मिरची हा ऑप्शन खूपच छान आहे. आम्ही तर नेहमीच करतो घरामध्ये. कधी कधी मी याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकते, अर्ध टोमॅटो टाकायचं, त्याच्याने पण खूप छान चव येते. आणि हिरवं जर टोमॅटो असेल तर मग तर असं आंबूस छान चव येते याला. नक्कीच ट्राय करा तुम्ही पण घरी. व्यवस्थित असं हे परतून घ्यायची. ठेचा टाकलेला आहे मी याच्यामध्ये आता आणि डाळ पण टाकलेली आहे. धुवून भिजत घातली होती मी. कमीत कमी 1 तासामध्ये व्यवस्थित भिजून जाते. आणि अर्जंटच असेल, विसरलं तर कधी कधी मी गरम पाण्यातसुद्धा डाळ भिजू घालते, म्हणजे अगदी 15 ते 20 मिनिटातच व्यवस्थित अशी भिजल्या जाते. त्याच्यामुळं भरपूर अशी कोथिंबीर आम्ही कोथिंबीर खूप वापरतो घरामध्ये. कोथिंबीरीमुळे खूप छान चव येते प्रत्येक गोष्टीला. आणि इथं हळद घेतलेली आहे, म्हणजे भाजीसारखी दिसते ही आणि मुले पण खातात, त्याच्यामुळं थोडीशी हळद आणि मीठ टाकलं याला. आणि ठेचा बनवताना पण मी मीठ टाकलेलंच होतं, त्याच्यामुळं आता वरून थोडं जरी टाकलं तरी पण ॲडजस्ट होऊन जातं. तर इथं झालेला आहे माझा ठेचा तयार. आता हा एकदम 80ची स्पीड आहे. सगळ्यात जे काही मिनिमम आहे याचं व्होल्टेज ते 80 आहे आमच्या इंडक्शनचं. मग ह्याचं पण वेगवेगळं काय काय असतं, कुणाचं 80, कोणाचं 100 मिनिमम असतं. तर आमच्या ह्याचं 80 आहे. तर 80वरती 1 मिनिटभर असं ठेवून घेते मी. तोपर्यंत सगळा पसारावरचा आवरून घेते, म्हणजे आपल्यालाही दुसरे कामं सुधारतात. पसारा जर असला तर अजिबातच काही सुधरत नाही. तर हे बघा व्यवस्थित असा हा ठेचा तयार झालेला आहे 1 मिनिटात. आणि गॅसच्या तुलनेमध्ये इंडक्शनवरती थोडंसं लवकर होतं असं मला तरी वाटतं. आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते किती छान दिसत आहे हे. अगदी तोंडाला पाणी सुटेल असं होतं हे. तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा. कसं झालं हे पण कमेंट करून नक्की सांगा. तर इथं आता मी भाकरी करायला घेतलेली आहे आणि भाकरीचं पीठ खूप जुनं आहे माझं. जवळजवळ 10 ते 15 दिवस झालेले आहेत या पिठाला. मग या पिठाची भाकरी व्यवस्थित येतच नाही, आली तर खूपच चिरते. मग अशा वेळेस काय करायचं नीट लक्षात ठेवा. मी आज तुम्हाला खूपच छान अशी एक पद्धत सांगणार आहे जुन्या पिठाची भाकरी बनवण्याची. तर याच्यासाठी मी इथं 2 भाकरीचं पीठ करून घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे. आणि आपल्या हाताला सोसेन एवढं गरम पाणी घेतलेलं आहे. जास्त कडक पण तुम्ही घेऊ शकता, पण आपल्याला नंतर पीठ मळायला त्रास होतो, त्याच्यामुळे हाताला सोसेन एवढं गरम पाणी घेतलेलं आहे. आणि व्यवस्थित असं हे पीठ असं चुरून घ्यायचं. थंड पाण्यात करायची नाही. जर पीठ जुनं असेल तर थंड पाण्यात कधीच मळायचं नाही हे भाकरीचं पीठ. आणि जसं आपण चपातीचं पीठ मळून ठेवतो तसं भाकरीचं पीठ मळून ठेवायची अजिबातच गरज नसते. जेव्हा लागेल तेव्हा करायची भाकरी. तर हे व्यवस्थित असं चुरायचं. भाकरी होणं हे आपली पूर्ण छान होणं हे पूर्ण भाकरीचं पीठ कसं आपण चुरतो याच्यावरच असतं. आणि इकडं पीठ चूर्ण होईपर्यंत गॅसवरती तवा पण तापायला ठेवलेला आहे मी. जसं लागन तसंच पाणी घेते आता मी. आपला हात ओला करत करतच पाणी घेते आता, कारण अगोदर पीठ व्यवस्थित असा गोळा बनलेला आहे या पिठाचा. आणि आपल्या हाताच्या मुठीनं व्यवस्थित असं हे चुरून चुरून घ्यायचं पीठ. जेवढं छान चुरू तेवढी आपली भाकरी छान होते आणि चीर पण पडत नाही. तर आपला जो काही हा असा मनगटाचा भाग असतो तो घ्यायचा आणि त्याने असं पीठ हे याच्यावरती घासायचं आपल्या परातीमध्ये. आणि जास्त पातळ पण नाही पीठ बनवायचं. जास्त पातळ बनवलं तर भाकरी आपल्या थापायला खूप त्रास होतो, कुठं पण अशी पगळल्या जाते ती भाकरी. आणि याच्यानंतर हे बघा परातीमध्येच मी हा गोळा कसा फिरवत आहे बघा.
आणि आपल्या हातावरती घ्यायचा तो गोळा बघा तुम्ही, एकही या गोळ्याला चीर पडलेली नाही, व्यवस्थित असा सॉफ्ट झालेला आहे. पोळपाटावरती पीठ घेतलं आणि नंतर आपल्या हातावरती या भाकरीच्या गोळ्याचं चक्र बनवायचं आणि हलक्या हाताने थापायला करायची. कधी पण भाकरी ही मध्यभागी नाही थापायची तर साईडनं थापायची. आणि आता दोन्ही हाताच्या मदतीने थापत आहे मी. तर हात बघा कसा केलेला आहे, दोन्ही हाताचा अंगठा एकामेकावर ठेवून मी असं थापत आहे, एका डायरेक्शनमध्ये फिरवत आहे आणि हलक्या हाताने मधल्या साईडला प्रेस करते मी एका पंजाने आणि नंतर साईडनं अशा पद्धतीने मी भाकरी थापून घेते. म्हणजे असं केल्याने मध्यभागी जो काही असा फुगीर गोळा बनतो तो पण पूर्ण पसरला जातो आणि सगळ्या साईडनं एकदम छान आणि पातळ अशी भाकरी तयार होते. हे बघा, एका मिनिटामध्येच कुठेही चीर न पडलेली अगदी जुन्या पिठाची नवीन फ्रेश पीठ असल्यासारखी भाकरी तयार झाली. भाकरी असो किंवा पोळी असो, सगळा खेळ हा पीठ मळण्यावरच अवलंबून असतो. जुन्या पिठाची भाकरी बनवत असाल तर कधी पण गरम पाण्यातच पीठ भिजवा आणि व्यवस्थित असं तवा तापून घ्यायचा. अजिबात तवा थंड ठेवायचा नाही, छान टेम्परेचर असावं त्या तव्याचं आणि गॅस मिडियम ठेवलेला आहे. काठोकाठ पाणी लावून घ्यायचं, कुठेही कोरडी ठेवायची नाही भाकरी, अति पाणी पण लावायचं नाही, पण कुठला भाग कोरडा अजिबात ठेवायचा नाही, सगळा भाग ओला करायचा, गॅस मिडियम ठेवायचा. ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स जरी लक्षात ठेवल्या तरी भाकरी व्यवस्थित अशी होते. आणि जशी आपली ताज्या पिठाची भाकरी असते सेम तशीच भाजून घ्यायची, पण ताज्या पिठाची भाकरी लगेचच आपली अशी फुगल्या जाते. त्या तुलनेमध्ये ही भाकरी तेवढी जास्त फुगत नाही, फुगते पण एवढी फुगत नाही. सगळ्यात शेवटी थोडासा मी तवा काढून मिडियम गॅसवरती भाजून घेते अशी भाकरी, याच्यामुळे खूप छान चव येते भाकरीला अशी. थोडा वेळ तवा काढून भाकरी भाजल्यामुळे याला चुलीवरच्या भाकरीची चव येते. तर भाकरी आपली अशी तयार झालेली आहे. याच पद्धतीने दुसरी पण भाकरी मी अशीच बनवून घेणार आहे. एकदम जुन्या पिठाची सुद्धा छान अशी भाकरी तयार झालेली आहे. हे बघा कशी झालेली आहे, एकदम छान आणि खरपूस अशी भाकरी झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसरी सुद्धा भाकरी मी करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आजचा झालेला आहे माझा सगळा स्वयंपाक. इथं लगेचच मी आवरावर करून घेते, लगेचच आवरलं तर आपल्यालाही बरं पडतं आणि इथं मुंग्या आहे ते होत नाहीत आणि आपल्यालाही स्वच्छ वाटतं. त्याच्यामुळे मी लगेचच किचन ओटा आहे ते पुसून घेते, आवरून घेते आणि बाकीचे पण आज भरपूर कामं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आज दळण करायचं आहे आणि त्या दळणामध्ये कमीत कमी 1 ते 1.5 तास जातो, कारण गहू हे घरचे आहेत त्याच्यामुळं थोडा कचरा असतो. आणि हातोहात लगेचच मेथीची भाजी निसून घेते. छान फ्रेश अशी भाजी भेटली मला आणि तीही दारावर आली होती, फक्त 10 रुपये. भाजी निसेपर्यंत मुले येतात, मग मुलांना जेवायला वाढून लगेचच दळण करणार आहे आज मी. तर अशी होती आजची माझी कामे. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.